नमस्कार। आज पौष कृष्ण प्रतिपदा शके 1934 लाला लजपतराय जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड उभारणार फ्युनिक्युलर रेल्वे। आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावरील मेघडंबरीचं अनावरण। आणि ठाण्यातील प्रस्तावित LRT ट्रामबाबत सार्वत्रिक चर्चा घडवून आणण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्र्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न चालवला असून या अंतर्गत या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाचं रूपडं बदलण्यात यश मिळवलं असून आता कळवा रेल्वे स्थानक परिसराचीही सुधारणा करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे। याबरोबरच पुढील वर्ष हे निवडणुकीचं असल्यामुळे येत्या वर्षभरात कळवा मुंब्र्यामध्ये भव्यदिव्य योजना राबवण्याचा त्यांचा मानस आहे। येत्या 21 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार मुंब्र्यात येत असून त्यांच्या हस्ते कळवा मुंब्रा उपकेंद्राचं उद्घाटन केलं जाणार आहे। कळव्यातील क्रीडा संकुलाचं भूमिपूजनही अजित पवार यांच्या हस्ते याच दिवशी होणार आहे। त्याचबरोबर कळव्याच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा शहरातील सर्वात भव्य म्हणजे 12 फुटी अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे। याबरोबरच कळव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करता येऊ शकेल असं एक ग्रंथालयही उभारलं जाणार आहे। याचबरोबर ठाण्यातील शासकीय कार्यालय कळव्यामध्ये एकाच ठिकाणी आणली जाणार आहेत। यासाठी कळवा खारेगाव परिसरात मोठी जागाही पाहण्यात आली आहे। या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय हलवण्याची योजना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंब्रा देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना होणारा त्रास कमी करण्याकरता फ्युनिक्युलर रेल्वे उभारण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रयत्न आहे। पारसिक रेती बंदरासमोरील डोंगरावर असणाऱ्या मुंब्रा देवीच्या दर्शनाला अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर जातात। मात्र या ठिकाणी जाण्याची वाट फारच अवघड आहे। भाविकांना याचा त्रास होऊ नये यासाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा या धर्तीवर 32 कोटी रुपये खर्चून ही फ्युनिक्युलर रेल्वे उभारण्याचाही आमदार आव्हाड यांचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे आगामी काळात ठाणे शहरापेक्षा जास्त सोयीसुविधा या कळवा मुंब्रा पट्ट्यात असतील असं दिसत आहे। ठाण्यातील प्रस्तावित ट्राम संदर्भात लोकप्रतिनिधी तसंच सुज्ञ नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी ट्रामच्या सादरीकरणाबरोबरच एक सार्वत्रिक चर्चा घडवून आणावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे। ठाणे शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देणाऱ्या मेट्रो, मोनो, रिंग रेल्वे अशा योजनांना शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष युतीने नेहमीच पाठिंबा दिला आहे। परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना ठाणे शहरावर मात्र नेहमीच अन्याय होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून LRT आणि ट्राम योजनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यातच राजकीय कुरघोडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही मंडळी या प्रकल्पाचा तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या विचार न करता उलटसुलट विधानं करत आहेत। यासाठीच LRT आणि ट्राम संदर्भात शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक तसंच शहरातील काही सुज्ञ नागरिकांचं मत जाणून घेण्यासाठी या प्रकल्पाचं त्यांच्यासमोर सादरीकरण करून चर्चा घडवून आणावी, जेणेकरून या प्रकल्पाला गती मिळेल आणि ठाणेकरांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होईल। LRT अथवा ट्राम प्रकल्पाला शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा विरोध नसून तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प योग्य अयोग्य ठरवून तो ठाणेकरांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू होऊ शकेल का हे स्पष्ट होईल असं सरनाईक यांनी म्हटलं आहे। ठाणे पूर्वेतील चिखलादेवीच्या यात्रेनिमित्त चिखलादेवीची पालखी काढण्यात आली होती। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पालखीचा शुभारंभ करण्यात आला। ठाणे पूर्वेतील गावदेवी म्हणून ओळखली जाणारी चिखलादेवीची यात्रा पौष पौर्णिमेला असते। या यात्रेच्या पूर्वसंध्येला पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। बँडच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत ही पालखी काढण्यात आली। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे कोपरी परिसरातील महिला एकाच रंगाच्या साड्या आणि पुरुष मंडळी भगवा फेटा आणि पांढरा शुभ्र झब्बा परिधान करून या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। यंदा पुणेरी ढोलताशा, लेझिम, भजन, कोळी नृत्य हे पालखीचं मुख्य आकर्षण होतं। काल दुपारी देवीवर अभिषेक करण्यात आला। त्यानंतर दिवसभर भाविकांची चिखलादेवीच्या दर्शनासाठी रांग लागली होती। एक साधा SMS सुद्धा किती महागात पडू शकतो याचा प्रत्यय नुकताच एका घटनेत दिसून आला।
चुकीच्या क्रमांकावर SMS पाठवल्याने एका युवकाला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागण्याची घटना ठाण्यात घडली। टिटवाळा येथे राहणाऱ्या एका युवकाने आपल्या 8 मित्रांना एकाच वेळी जिंदा है या मर गया असा एकच SMS पाठवला। यातील एक SMSचा मोबाईल क्रमांक चुकल्यामुळे तो एका महिलेकडे गेला। SMS पाठवणाऱ्याच्या दुर्दैवाने नेमका तिचा मुलगा हरवला होता, त्यामुळे या SMSचं गांभीर्य वाढलं। या SMSमुळे ही महिला घाबरली आणि तिने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या युवकाला अटक केली आणि त्याची चौकशी केली। या चौकशीत तो निर्दोष असल्याचं सिद्ध झालं, पण या SMSमुळे त्याला चांगलाच मनस्ताप झाला। यावरून असं म्हणता येईल की मोबाईल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या भारंभार SMSचा वापर योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे, अन्यथा मस्करीची कुस्करी कशी होते हे या उदाहरणावरून दिसतं। मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकादरम्यान एका रुळावर एक डंपर अचानक बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 1 तास विस्कळीत झाली होती। दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर हा डंपर अचानक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। सकाळी 9च्या सुमारास हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आज सकाळी चाकरमानी नेहमीप्रमाणे कामासाठी निघाले असताना दिवा रेल्वे स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे रेल्वे रूळ ओलांडून जाताना धीम्या गतीच्या मार्गावर हा डंपर बंद पडला आणि एकच गोंधळ उडाला। रुळामध्ये डंपर बंद पडल्याने रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली। बघ्यांची एकच गर्दी जमली होती। हा डंपर चालू होत नसल्यामुळे काही वेळ सर्व गाड्या बंद करण्यात आल्या। त्यानंतर दुसऱ्या डंपरच्या साहाय्याने हा बंद पडलेला डंपर रेल्वे रुळातून काढण्यात आला आणि पुन्हा रेल्वे सेवा पूर्ववत झाली। पण ऐन गर्दीच्या वेळेस आणि चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या वेळेस हा प्रकार झाल्याने चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली। मेणबत्त्या लावून काही उपयोग होत नाही, यापेक्षा गरजूंना मदत करावी असा सल्ला राष्ट्रसंत भय्योजी महाराज यांनी काल ठाण्यात बोलताना दिला। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची 61वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावर उभारण्यात आलेल्या नूतनीकृत मेघडंबरीवरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। त्यावेळी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला। 31 डिसेंबरला होणारी नववर्षाची पार्टी बंद करून त्यातून वाचलेल्या पैशातून 25,000 शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं बी बियाणं वाटलं आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त केल्याचं त्यांनी सांगितलं। कमवलेले पैसे सत्कार्यासाठी राष्ट्रासाठी वापरा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। शहीद होणाऱ्या सैनिकांना पुष्पचक्र श्रद्धांजली वाहण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचीही जबाबदारी आपण उचलली पाहिजे असं त्यांनी सांगितलं। आनंद दिघे यांना आपण पाहिलं नाही, पण त्यांचं कर्तृत्व महान होतं। उत्तर प्रदेशमधील एका रस्त्यालाही आनंद दिघे यांचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाण्यातील शक्तीस्थळावर आनंद दिघे यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती। विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते, शिवसैनिक तसंच नागरिकांनीही शक्तीस्थळावर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली। आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दिघे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या शक्तीस्थळावर कायमस्वरूपी दगडी वास्तू व्हावी अशी शिवसैनिकांची भावना होती। त्याला अनुसरून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी परेश त्रिवेदी या निष्णात कलावंताला पाचारण करून काळ्या संगमरवरामध्ये मेघडंबरी उभारण्याची जबाबदारी सोपवली होती। या मेघडंबरीसाठी राजस्थानच्या सेलवाडा आणि भैसलाणा इथून खास काळा संगमरवर आणण्यात आला होता। त्यावर सुबक नक्षीकाम करण्यात आलं आहे। सुमारे वर्षभर सुरू असलेल्या या कामात 75 कारागीर दिवस रात्र मेहनत घेत होते। आता या मेघडंबरीवर रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाई केली जाणार असून त्याचं उद्घाटन भय्योजी महाराज यांच्या हस्ते झालं। यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री वा नेर्लेकर, एस रामकृष्णन, सुधीर कोराळे या ज्येष्ठ पत्रकारांचा तसंच विह भूमकर यांचा खास सत्कार करण्यात आला।